पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। काँग्रेसचा एक हुकुमी एक्का आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं समजतंय। काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे नाशकात काँग्रेससाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। नाराज असलेल्या हेमलता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करून त्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हेमलता पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आता समोर येताना दिसतेय। विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमधनं त्यांना उमेदवारी न मिळाल्याने हेमलता पाटील खरं तर नाराज होत्या। मात्र आता त्यांनी एक मोठा निर्णय या अनुषंगाने घेतल्याचं समोर येताना दिसतंय। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। महेश, हेमलता पाटील आता शिवसेनेमध्ये जाणार आहेत हे आता समोर येताना दिसतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अगदी खरे अजिंक्य, खरं तर काँग्रेसच्या हेमलता पाटील या एकनिष्ठ समजल्या जात होत्या, कारण सुरुवातीच्या काळापासून त्या काँग्रेसमध्ये होत्या। मात्र गेल्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर काँग्रेस पक्षावर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली होती। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने खरं तर त्या नाराज होत्या। यानंतर त्यांनी खरं तर आपल्या पदाचा देखील राजीनामा दिलेला होता। यानंतर सर्वत्र चर्चा झाली होती का हेमलता पाटील आता कुठल्या पक्षात जाणार। आता खरं तर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे। हेमलता पाटील या दिल्लीत आहे आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्या दिल्लीत भेट घेणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि चर्चा करून खरं तर त्यांच्या प्रवेशाची जी तारीख आहे ती निश्चित होणार आहे। एकूणच जर बघितलं तर एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या हेमलता पाटील आता या शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।